मानवजातीसमोर असलेली सर्व आव्हानं, दैवी, भौतिक, मानवनिर्मित, आध्यात्मिक, नैसर्गिक संकट या समस्या सोडवण्यासाठी तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादातून सामुदायिक सहजीवनातून सामुदायिक सद्भावना वाढीस लागणे या हेतूने मासिक सत्संग सोहळ्याचे आयोजन केलेले असते. भारत व देशासह सर्व सेवेकरांचा एकच संकल्प आहे, तो म्हणजे स्वामी समर्थांचा ध्वज खांद्यावर घेऊन जगभरात विश्वशांती प्रस्थापित व्हावी आणि त्यांचे शांतिदूत म्हणून सेवेकरी असावेत. यासाठी फिनलँड, USA, दुबई, कुवेत सारख्या देशातून सेवेकरांची महासत्संग सोहळ्यांची उपस्थिती लाभलेली आहे. दक्षिण प्रांतातून दिल्ली, गोवा, बँगलोर आणि कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून प्रतिनिधींची उपस्थिती आहे. सत्संगाला येणे ही जिल्हा प्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. तालुका प्रतिनिधींनी श्री स्वामी समर्थ व सेवा कार्यातील प्रशासकीय कामकाज कसे चालते हे सर्वांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. मूल्य शिक्षणाचे कार्यक्षेत्र मोठे असून मूल्यसंस्कार विभागास आणखीन खूप हातांची गरज आहे, म्हणून आपले हात बळकट करा. देशात, परदेशात आणि जगात जेवढ्या शाळा आहेत तितक्या गुरुजन आणि पालकांपर्यंत आपण पोचायला हवे. विश्वामध्ये हरवलेली मनशांती परत मिळवायची असेल तर वयोवर्ष 5 ते 18 वयोगटातील नवी पिढी आदर्श नागरिक, निर्व्यसनी आणि शाकाहारी प्रतिनिधी आणि आदर्श सेवेकरी बनवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रश्नोत्तर विभागाकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. साप्ताहिक केंद्रातील सेवेकरांना इतर दिवशी ग्राम अभियान विविध गावात राबवण्यास हजारो साप्ताहिक केंद्र सुरू होतील. दैनिक केंद्रातील माणसं केंद्रातील सेवेचे सबब सांगून केंद्राच्या 4 भिंती सोडत नाही, म्हणून नैवेद्य आणि आरती सेवेत नवीन लोकांना संधी द्यावी. स्वामींच्या कार्याचा व्याप आता खूप वाढलेला आहे. माणूस 4 भिंतीची केंद्र बांधण्यापेक्षा 2 पायांची मानवी केंद्र उभारले तर सेवेकरांना एक मोठा आधार मिळणार आहे. स्वामींचा विशेष आशीर्वाद महत्त्वाचा आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे साखरपुड्यात विवाह करणे, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे,